हॅलो, प्रिन्सेस प्रिशा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आमच्या छोट्याशा घराचं होम टूर. आमचं घर हे 2 BHK आहे. घराच्या बाहेरच्या स्पेसमध्येच आम्ही हे शू स्टँड ठेवलेलं आहे. प्रिशा, हे जे नेम प्लेट दिसते ते हँडमेड आहे. आम्ही दोघांनी हे घरीच बनवलेलं आहे पिस्ता शेल्स पासून. डोअरला जे तोरण लावलेलं आहे मायक्रेमचं, ते माझ्या बहिणीने बनवून दिलेलं आहे लग्नामध्ये. त्याच्याच खाली गणपतीचा फोटो आहे. चला मग आपण आता करणार आहोत घरात एंट्री. डोअर ओपन केल्यावरतीच लेफ्ट साईडला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा सुरेख अशी प्रतिमा आहे. हा आहे आमचा छोटासा आणि सुंदर असा हॉल. येथे आमचा सगळ्यात जास्त टाइम स्पेंड होतो. प्रिशाचं खाणं पिणं, TV बघणं, खेळणं सगळ्यात जास्त हॉलमध्येच होतं. मायक्रेमपासून बनवलेला हा झुला लावलेला आहे व टेडी ठेवलाय त्यामध्ये. त्याच वॉलवरती हॅपी फॅमिली फोटोची फ्रेम लावलेली आहे, जी की आम्हाला प्रमोद दाजीने गिफ्ट केलेले आहे. त्याच्यामध्ये आमच्या दोघांचे लग्नाचे व इतर काही फोटोज आहेत. खाली टीपॉय ठेवलेला आहे व त्यावरती फ्लॉवर पॉट. त्याच कॉर्नरला ख्रिसमस ट्री ठेवलेला आहे, ते रिअल आहे. त्याच्यामध्येच मनी प्लांट आहे छोटासा. ख्रिसमसच्या वेळेस आम्ही त्या ट्रीला डेकोरेशन्स करतो आणि प्रिशाचे काही फोटोज पण काढतो. डोअरच्या राईट साईडलाच हे की हँगर लावलेले आहे व त्याला श्री महालक्ष्मी कॅलेंडर पण लावलेला आहे. या कोपऱ्यात आम्ही TV युनिटची जागा फिक्स केलेली आहे. पेपरपासून ही फ्रेम बनवलेली आहे मी. त्याच्या समोरच आईस्क्रीम स्टिक्सपासून फोटो फ्रेम बनवलेले आहेत. त्या पूनमदीने गिफ्ट केलेले आहेत. हे त्याच्या खालीच हे प्रिशाचे काही बुक्स ठेवलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे टीव्हीच्या खाली. ती आम्हाला एका रिलेटिव्हजने गिफ्ट केलेली आहे. त्याच्याच साईडला कासवदेव ठेवलेले आहेत. हा आहे TV आणि त्याच्यावरती प्रिशाचे काही सॉफ्ट टॉयज ठेवलेले आहेत. स्पेशली ॲनिमल्स आहेत हे सगळे. राईट साईडलाच हे एक कपल ठेवलेलं आहे. टेडी कपल महाबळेश्वरहून आणलेला आहे. खाली जो स्पेस आहे त्याच्यामध्येच प्रिशाचे आणखी काही टॉयज ठेवलेले आहेत. शेप्स, ड्रम, मेकअप किट. TV युनिटच्या राईट साईडला जी वॉल आहे तिथे आम्ही प्रिशाचे 1 इयरमधले फोटोज लावलेले आहे. थीमनुसार व फेस्टिवलनुसार तिचे गेटअप करून फोटो काढलेले व ते इथे लावलेले आहेत. काही फोटोज आमच्या तिघांचे आहेत, फॅमिली फोटोज. तुम्ही या वॉलला छोटू प्रिशूची मेमरीज असं पण म्हणू शकाल. त्याच्या खालीच तिने पांडा गाडी पार्क केलेली आहे. तिच्या मूडनुसार ती स्टार्ट व स्टॉप होते आणि कुठेही पार्क होते. साईडलाच आईस्क्रीम पार्लर ठेवलेलं आहे तिने. या कॉर्नरला जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये तिचे टॉयज आहेत. तो जास्ती करून खाली बॉक्स असतो.
टीव्हीच्या समोरच ही 1+3 सोफ्याची अरेंजमेंट केलेली आहे. एका सोफ्यावर प्रिशाचा टेडी ठेवलेला आहे. हा आहे झुला, जो आम्ही अमेझॉनवरून ऑर्डर केलेला आहे. सिलिंगला अँकरिंग करून लावलेला आहे तो. हॉलमधल्या या विंडोजवळ आम्ही छान असं वाईन चॅम्प लावलेला आहे. आम्ही थोडीशी विंडो ओपन करून ठेवतो. वारा आला की खूप छान असा आवाज येतो या वाईन चॅम्पचा. हे विंडोमधून व्ह्यू बघू शकता. खाली आहे अन्वीची गॅलरी. प्रिशा आणि अन्वी इथून गप्पा मारतात. तुम्ही बघू शकता हे गणपतीचं स्टिकर आहे, ते आम्ही लावलेलं आहे. ते अमेझॉनवरून ऑर्डर केलेलं आहे. त्याच वरती आम्ही एक घड्याळ लावलेलं आहे वरती. खाली प्रिशा बसलेली आहे तिच्या चेअरवरती. डायनिंग स्पेसमध्ये जे सिलिंग आहे त्याला आम्ही कलरफुल वाईन चॅम्प लावलेला आहे. हा आहे मायक्रेम पासून बनवलेला गणपती. किचन आणि टीव्हीच्या मध्ये जी वॉल आहे त्याला आम्ही हा गणपती लावलेला आहे. चला मग आपण जाऊया आता किचन मध्ये. किचनचं फर्निचरचं काम अजून चालू आहे, कंप्लीट झालेलं नाही. हा असा आहे आमचं छोटंसं किचन. इकडे क्रॉकरी ठेवण्यासाठी बनवलेलं आहे स्टोरेज. ही आहे गॅस शेगडी, सूर्या कंपनीची आहे. कॉर्नरलाच हा केनचा प्युरिफायर लावलेला आहे. हे मुव्हेबल स्टोरेज केलेलं आहे. फ्रीज वरती प्रिशाचे अल्फाबेट्स लावलेले आहे मॅग्नेटने. फ्रीजच्याच पाठीमागे हे कांदा बटाट्याचं स्टँड ठेवलेलं आहे. ही आहे ड्राय बाल्कनी. IFV कंपनीची टॉप लोडेड वॉशिंग मशीन आहे. कपडे सुकवण्यासाठी हे वॉल माउंट हँगिंग स्टँड लावलेला आहे. पावसाळ्यामध्ये या स्टँडचा जास्त यूज होतो. मॉप ठेवलेला आहे इथेच. किचनच्या समोरच हे बाल्कनी आहे. खूप छान असा हा या बाल्कनी मधून बाहेरचा व्ह्यू दिसतो. खाली छोटंसं गार्डन आहे. तो डोंगर दिसतो हा घोरवडेश्वरचा डोंगर आहे. सोसायटीचं हे एक्झिट गेट आहे. आणि इथून पण सोसायटीचं मेन गेट पण दिसतो. ही आहे आमची छोटीशी बाल्कनी मध्ये केलेली गार्डन. इथे काही फुलांची शोची झाडे लावलेली आहेत आम्ही. बाल्कनी मध्ये हा आम्ही कर्टनचा पाईप लावलेला आहे. त्याचा यूज आम्ही आकाशकंदील लावण्यासाठी करतो. हे प्रिशाचं
अल्फाबेट चार्ट आहे, ती सगळी अल्फाबेट रिकॉग्नाइज करते आता। हा आहे ड्रेसिंग टेबल, त्याच्या साईडला हा मास्टर बेडरूम आहे। हा आहे चिल्ड्रन बेडरूम। इथे आहे इंडियन टॉयलेट बाथरूम, त्याच्या साईडलाच हे बेसिन आहे। आधी आपण बघूया मास्टर बेडरूम। मास्टर बेडरूमला पण एक विंडो आहे। या विंडो मधून पण सेम घोरावडेश्वरचा हाफ डोंगर दिसतो। किंग साइजचा बेड ठेवलेला आहे आणि आमचा एंगेजमेंटचा फोटो आम्ही लावलेला आहे इथे। हे आहे प्रिशाचे रेग्युलर यूजचे कपडे। बेड हा आधी मधोमध होता, पण प्रिशासाठी आम्ही तो साइडला लावलेला आहे। हे आहेत तिघांचे कबर्ड्स, प्रिशा, माझा आणि प्रिशाचे पप्पाचा। इथून हॉल मधला व्ह्यू दिसतो। बेडरूमला अटॅच वेस्टर्न टॉयलेट बाथरूम पण आहे। हे आहे चिल्ड्रन बेडरूम, याच्यामध्ये एक छोटासा बेड पण ठेवलेला आहे आणि प्रिशाचं काही सामान आहे, टब ठेवलेला आहे इथे। कूलर ठेवलेला आहे इथे, त्याच्याच वरती प्रिशाच्या प्री बर्थडे सूटसाठी काही टू बनवले होते ते पण ठेवलेले आहेत। त्याच्या खाली स्ट्रोलर आणि वॉकर आहेत, ते पॅक करून ठेवलेले आहेत। हा कॉर्नर हा स्टोरेज स्पेस म्हणून यूज केला जातो। इथे एक्स्ट्राचे चेअर्स पण ठेवलेले आहेत। प्रिशाची बायसिकल, हॉर्स पण ह्याच कॉर्नरला ठेवलेला आहे। हे आहे मंदिर। आम्ही त्याला हँग केलेला आहे वरती। मंदिर हे आधी खाली होते, पण प्रिशामुळे ते आम्ही वरती हँग केलेलं आहे आता। चिल्ड्रन बेडरूमलाच अटॅच ही गॅलरी आहे दुसरी। इथे कपडे सुकवण्यासाठी दोरी बांधलेले आहेत। पावसाळ्यामध्ये इथे सुकवता येत नाहीत कपडे। आमचं छोटंसं घर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।